तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला अखेर राज्यामध्ये आपल्याला अवकाळी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात देखील झालेली पाहायला मिळत आहे। तसेच आज देखील आपल्याला राज्यातील 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी देखील आपल्याला लागताना पाहायला मिळणार आहे। आपल्याला आज विदर्भ तसेच मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात देखील आलेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तसेच तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय की नाही ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज दुपारनंतर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला मराठवाड्यामध्ये आपल्याला बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा भाग बदलत पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, नागपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मराठवाडा व विदर्भाचा विचार केला तर या दोन्ही विभागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो आपल्याला। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय। मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळतंय, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे। नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळते। तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव या भागांमध्ये सुद्धा हवामान कोरडं पाहायला मिळतंय। मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।